शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासन दरबारी अनेक उपक्रम राबवले जातात, पण तरीही शिक्षण अगदी प्रत्येक मुलाला घेता येईल असं नाही। शिक्षणाची ही गंगा अगदी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावी यासाठी गेली 27 वर्ष एक अवलिया झटतोय। चक्क सायकलवरती अख्खा देश पालथा घालत अनेक मुलांना शिक्षणाचे धडे या अवलियाने दिलेत। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। शिक्षण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना, अनेक उपक्रम राबवले जातात। अनेक सामाजिक संस्था तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी झटतात, मात्र तरी देखील हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचंच पाहायला मिळतं। मात्र समाजात असेही काही घटक आणि व्यक्ती असतात जे शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात। त्यातलंच एक नाव म्हणजे आदित्य कुमार सायकल गुरु। आदित्य कुमार हे सायकलवरून देशभरातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भ्रमंती करतात। उत्तर प्रदेशमधल्या फरकाबाद जिल्ह्यातल्या सलेमपूर या गावाचे असलेले आदित्य कुमार विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा गरीब मुलांना शिक्षण देण्याचा निश्चय त्यांनी केला। आपल्या या ध्येयासाठी त्यांनी लग्नही केलं नाही। गेले 9 दिवस ते मुंबईत आहेत। लखनौहून 6 महिन्यांपूर्वी ते मुंबईला यायला निघाले आणि हा सगळा प्रवास त्यांनी सायकलवरच केला। हम साक्षर भारत के लिए कार्य कर रहे हैं। जहाँ मेरी ये साइकिल जाती है, जिस गांव में, जिस झुग्गी झोपड़ियों में, वहाँ सैकड़ों हजारों बच्चे इकट्ठे हो जाते हैं। तो मेरे पिताजी मजदूरी करते थे, मेरे पास तो कुछ था नहीं, ना कोई बिजनेस है ना कोई सर्विस। हम अपने हाथ पैसे 27 सालों से पढ़ा रहे। तो मेरी अपेक्षा है यहाँ से कि यहाँ की जो शिक्षा पर काम करने वाली संस्थाएँ हैं, NGO हैं और जो देश प्रेमी हैं, समाज प्रेमी हैं, वो बढ़ चढ़ के मेरी मदद करें ताकि हम इसको पूरे भारत में अच्छी तरीके से हम कार्य कर सकें। आतापर्यंत त्यांनी देशातल्या 29 राज्यात जाऊन गोरगरीब मुलांना शिक्षण दिलेलं आहे। 1992 सालापासून संपूर्ण देशभर सायकल गुरुचा हा प्रवास सुरू झाला। 12 जानेवारी 2015 पासून त्यांनी सायकलवरून भारत यात्रेला सुरुवात केली। उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्यांचा हा प्रवास झाला। या 1,17,000 किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी 20,000 गावखेड्यांमध्ये जाऊन हजारो मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। आज त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होतीये। अनुभव जलोटा जी से हुई है और उन्होंने हमें मदद भी फाइनेंशियल 5,000 रुपया दिए हैं और बोला है कि हम आपके साथ में बहुत अच्छा, बहुत सुंदर काम कर रहे हैं, बहुत बढ़िया काम कर रहे हैं। बहुत तारीफ की। मेरे साइकिल के साथ फोटो भी खिंचा। प्रवासादरम्यान कोणी त्यांना कपडे देतं तर कोणी पैसे, मात्र कधी कधी त्यांना उपाशीही झोपावं लागतं। आदित्य कुमारांकडून प्रेरणा घेत अनेकांनी उच्च शिक्षण घेतलं। त्यातले काही शिक्षक झाले तर कोणी उच्चपदस्थ अधिकारी झाले। त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राज्यपाल राम नाईक यांनीही या अवलियाचा 2014 मध्ये गौरव केला। त्यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतलेली आहे। गेल्या 27 वर्षापासून देशभरातील 29 राज्य आदित्य कुमार यांनी पालथी घातली। या भ्रमंतीत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्राथमिक धडे दिले। अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित झाले, मात्र मुंबईत येण्याचं त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे। इथं असलेले मान्यवर, इथं असलेले सेलिब्रिटी यांच्याकडून जी आर्थिक मदत मिळेल ती आपली अभियानात वापरून हे अभियान अजून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट त्यांचं आहे। आता एवढंच पाहावं लागणार आहे की मुंबईतून ज्या मदतीसाठी ते इथं आले ती मदत त्यांना मिळेल का। कॅमेरामन राजू बारूड, उमेश करंजकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। उमेश करंजकर, जय महाराष्ट्र, मुंबई।